कोल्हापुरामधील बास्केट ब्रिज बांधल्यानंतर कितीही पाऊस आला आणि पूर आला तरी वाहतूक खंडित होणार नाही याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे। त्याचप्रमाणे सांगली ते कोल्हापूर हा सिमेंटचा रस्ता असा बांधू की या रस्त्यावरती 50 वर्ष खड्डा पडणार नाही याची खात्री देतो असंही गडकरींनी म्हटलं। बेंगळुरूमध्ये हवेत उडणारी डबल डेकर बस आणणार असून त्यावर काम सुरू असल्याचंही गडकरींनी सांगितलं। यावेळी पावसाळ्याच्या दिवसात विशेषतः पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर हा जो हायवे हा अनेक वेळा बंद होत होता, पण आता धनंजयनी ज्याप्रमाणे सांगितलं की ज्या प्रकारचा पूल आता बांधला जाणार आहे, तर यानंतर पुढे भविष्यात कधीही कितीही पाऊस आला आणि किती मोठा पूर आला तरी ट्रॅफिक थांबणार नाही असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। दुसरा एक रस्ता आहे ज्याने आम्हाला सगळ्यांना खूप छळलं, तो म्हणजे सांगली आणि कोल्हापूर। त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये भुजबळ साहेब असताना त्यांनी हा रस्ता बीओटीत दिला, त्यातल्या टीका टिप्पणीत मी काही जात नाही, पण हा रस्त्याची अवस्था अतिशय वाईट होती आणि जेव्हा जेव्हा इथून पुढे लोकप्रतिनिधी सतत त्यांनी या रस्त्याचा उल्लेख करायचे। त्यामुळे संजय काकांनी आता सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला गॅरंटी देतो की सांगली ते कोल्हापूर हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्ही बांधू आणि 50 वर्ष या रस्त्यावर एकही गड्डा पडणार नाही याची गॅरंटी देतो, असा मोठा पक्का करून देऊ। तुम्ही गड्डा करतो म्हणलं तरी होणार नाही। राज्यामध्ये एटीएम वरती पैसे